सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। खराडा पुनर्वसन येथे विद्यार्थ्यांचे चावडी वाचन। विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी निपुण महाराष्ट्र 2025 कृती कार्यक्रम अंतर्गत 2री ते 5व्या वर्गातील विद्यार्थ्यांचे चावडी वाचन व गणन कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खराडा पुनर्वसन येथे घेण्यात आला। या प्रसंगी सरपंच स्नेहश्री डोंगरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश कुल्लूरकर, उपसरपंच मनोज कांबडी, उपाध्यक्ष दर्शना खोब्रागडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मिलिंद डोंगरे, अश्विनी कुल्लूरकर, ग्रामपंचायत सदस्य संगीता डोंगरे, दीक्षा कुल्लूरकर, अलका देशमुख, विषय शिक्षक हेमराज वैद्य, सहायक शिक्षक स्मृती हिरेखन, मंगेश कांबळे, स्वाती लांजेवार, अंगणवाडी सेविका गुंडाने मॅडम, लीला खोब्रागडे, प्रमिला रेवतकर, स्नेहा रामटेके व पालक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते। मुख्याध्यापक कमलाकर ठोसरे यांनी चावडी वाचन कार्यक्रम कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे वाचन व गणनबाबत तसेच उर्वरित विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे याचा सांख्यिकी अहवाल सादर केला। तसेच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी कृती कार्यक्रम राबवण्याबाबत शासन निर्णयाचे वाचन करण्यात आले। सिटी इंडिया न्यूजसाठी मौदा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर। मला पेपर आणून देतो, पोस्टमन आमच्या घरी पत्र आणून देतो, आईच्या मदतीला बकुळा बाई येतात, त्या भांडी घासायला, धुणी धुवायला व स्वयंपाक करायला आईला मदत करतात। कचऱ्याची गाठी येते, ओला सुका कचरा आम्ही वेगवेगळ्या कचरा कुंडीत ठेवतो, गाडीवाला तो घेऊन जातो। कुल्लूरकर आहे, मी इथे चावडी वाचन करणार आहे। एक होता शेतकरी, तो शेतात खूप कष्ट करायचा। शेताभोवती त्याने झाडे लावली होती, त्या झाडांवर मधमाशी, कोकिळा, खारुताई, चिमणी व कावडा राहत होते। त्या झाडांभोवती मुंग्याही राहत होत्या। त्या सर्वांची खूप मैत्री होती। एके दिवशी मुंगी बाहेर फिरायला गेली। फिरता फिरता ती शेतात पोहोचली। शेतात होती सूर्यफूल, पिवळी झम्मक, टपोरे आणि टवटवीत मुंगीने फुले खूप आवडली। ती गेली शेतकऱ्याकडे, त्याला म्हणाली, शेतकरी दादा काम करणार कदा करणार का यंदा फुलांचा धंदा? शेतकरी म्हणाला, हो ग बाई, करतो ना धंदा, फुले तोडतो, बिया वाढवतो, तेलांसाठी बिया पेरतो, सर्वांसाठी कष्ट करतो। शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीने मनात एक विचार आला। तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले, घरी आले, फुलातल्या बिया काढल्या, काही बिया कोकिळेला दिल्या, काही बिया खारुताईला दिल्या, काही चिमणीला तर काही बिया कावड्याला आणि मधमाशीला दिल्या, स्वतःही काही घेतल्या, त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या। कोकिळाच्या कपाळावर आला आठ्या, तिने कावड्याच्या घरट्यात ठेवल्या बिया, कावड्याने बिया पाहिल्या, तो म्हणाला, कागबाई असंच करते, अंड्याबरोबर बियाही ठेवते, नको माझ्या घरट्यात बिया, सगळ्या बिया जातील वया। कावड्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या। चिमणीने पाहिल्या बिया, बसली बिया सोलायला, सोलता कंटाळा आला, काय ग बाई त्रास म्हणत निघून गेली खेळायला। खारुताई होती खूप चपळ, सारखीच किती पडापड बिया घेऊन